मराठी स्टोरी मंजुळा. इन्स्पायरेशन मराठी स्टोरी. मंजुळा नावातच खूप काही आहे. तिचा आवाज मंजूळ आहे, शिवाय दिसायलाही सुंदर. बोलण्यात विनम्रता. ती बोलायला लागली की सारा आसमंत मंत्रमुग्ध झाल्याचा भास होतो. असे वाटायचे तिने मनमोकळे बोलत राहावे आणि आपण ऐकत राहावे. असेच युगानुयुगे चालत राहावे. ती चालताना तिच्या पैंजणाचा ताल ऐकून असे वाटायचे जणू सारा निसर्ग त्याचा ताल धरून डोलत आहे. तिचे डोळे इतके मोहक की त्यात आयुष्यभर पोहत राहावे. परमेश्वराने जणू फुरसत घेऊन तिला बनवले असावे. मंजुळा तिच्याशी बोलण्यासाठी सारी मुले तरसायची. तिच्या वागण्यात पेहराव्यात इतकी सादगी की तिच्याबद्दल कुणाचीही मनात चांगलेच विचार यायचे. अशी ही मंजुळा माझी जीवनसाथी बनावी अशी माझी खूप इच्छा होती. पण तिच्यापाशी गेले की माझे शब्दच गोठून जात. ती इतक्या निर्मळ मनाची होती की माझ्या मनात असे काही असेल याची पुष्टी कल्पनाही तिला नव्हती. तिला आपण विचारले आणि तिने नाही म्हटले तर, मैत्री तोडली तर हा विचारही मला असह्य होईल. म्हणतात ना, क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो. मरणाचा असे काहीसे माझे झाले होते. दिवस कसे जातात तेच कळत नाही. आमचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. निरोपाचा दिवस उजडला. काय करावे काय करू नये. भूक तहान विसरलो. गुलाबाचे फूल घेऊन शी लव मी नॉट करून पाहिले दहांदा. शी लव मी नॉट करून पाहिले दहांदा. 5 वेळा नाही 5 वेळा हो. फूल वाया घालविली त्यापेक्षा तिला दिली असती तर. फूल वाया घातली त्यापेक्षा तिला दिली असती तर. जर तरच्या विचारात असतानाच अबोली कलरची साडी, अगदी मोजकेच दागिने घातलेली, अगदी साधी मंजुळा प्रवेशली. सगळ्यांच्या नजरा भिरभिरल्या. जणू काही घडलेच नाही या आविर्भावात ती सहजगत्या मिरवत होती. माझे सारे विचार गोठले. तिला विचारायचे धाडसच झाले नाही. एकमेकांचे फोन घेतले. फोन करून मैत्री ठेवू अशा आणाभाका घेऊनच निघालो. आधी पायावर उभे राहू, तोपर्यंत फोनवर मैत्री टिकू असा विचार करून मनावर ताबा ठेवला व प्रेम एका कुपीत बंदिस्त करून निघालो. काही दिवस आम्ही एकमेकांना अवजरून फोन करत होतो. पण हळूहळू करिअरच्या ध्येयाने भारावून टाकले. पैशाच्या मागे कधी धावू लागलो समजलेच नाही. सेटल झालो. आवक वाढली. आईची सुनेसाठी मागणी सुरू झाली. मनाच्या कुप्पीतल्या मंजुळेने आवाज दिला. मंजुळा कुठे असेल? लग्न झाले असेल का? की माझ्या प्रेमाची वाट पाहत असेल? मी थरथरलो. आपले निस्मित प्रेम आपण कसे विसरलो? मोबाईलमधून मंजुळा कधी गेली मला समजलेही नाही. अरे बापरे, माझ्या आयुष्यातून अशीच गेली नसेल ना? पटकन फेसबुक, इंस्टाग्राम वेगवेगळ्या ठिकाणी शोधकाम सुरू केले. कुठेच नव्हती. खूप मोठी चूक केली. करिअरच्या गर्दीत मलाच मी कसे विसरलो. शेवटी मित्र शोधले. म्हणतात ना सच्चे दिल से ढूंढो तो भगवान भी मिलते हैं. सच्चे दिल से ढूंढो तो भगवान ही मिलते हैं. अखेर शोध कामात यशस्वी झालो. म्हणजे मोबाईल नंबर मिळवण्यात हो. काहीसा घाबरतच तिला फोन लावला. हॅलो. तोच मंजूळ आवाज कानी पडला. पण आवाजात एक प्रकारची खिन्नता जाणवली. मी ओळख सांगताच तिला रडू कोसळले. जणू काही माझाही आवाज ऐकण्यास तिचेही कान तरसले होते. आम्ही भेटायचे ठरवले. भेटीचा दिवस आला. माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. ती आपल्याला नकार देईल का की होकार देईल विचार करत होतो. असा विचार करत भेटीच्या ठिकाणी पोहोचलो. नजर भिरभिरत करत त्या सुंदरतेला शोधत होती. तितक्यात माझे नाव कानी पडले. मंजुळतेने त्यात नामशेषही नव्हता. तिला पाहून आवक झालो. ते सौंदर्य लोप पावले होते. काळजीच्या सोरात मी
तिची विचारपूस केली. काळजीच्या स्वरात मी तिची विचारपूस केली. तिची खूप ट्रेजेडी झाली. बाबा अकाली गेले. घरची जबाबदारी तिच्यावर आली. भावंडांना मार्गाला लावले आणि तिचे भावंडे आपापल्या मार्गाने निघून गेले. जरुरीपेक्षा जास्त श्रमाने ती थकून गेली. तिला संधिवाताने त्रस्त झाली. सगळीकडे सौंदर्य हरपून गेले. आईची जबाबदारी होती ती वेगळीच. मी सुन्न झालो. आज तिला मी मागणी घालणार होतो, पण तिची ही अवस्था पाहून माझ्या मनाने खस खाल्ली. मी कसा घरी पोचलो ते मला समजले. खूप काही वजन उचलल्यासारखे वाटत होते. काय करावे सुचत नव्हते. विचार करू लागलो. या अवस्थेत तिला स्वीकारणे म्हणजे समाज वेड्यात काढेल. आजारी मुलीशी लग्न करायला निघालो तर पहिले घरातून बाहेर. मग विचार केला, मंजुळा जर तशीच असती तर सुंदर गोड तर काय झाले असते. मी तिथेच तिला मागणे घातले असते. मग नक्की मी काय करत होतो. तारुण्यातील आकर्षण, पॅशन की डोक्याची भजी झाले. जर मी तेव्हाच तिचा झालो असतो आणि आता मी आजारी असतो तर. प्रेम स्वार्थ, मिथ्या आकर्षक की तरुणाईचे वेड. काही दिवस कामात झोकून दिले, पण व्यर्थ खोल अंतरीचे प्रेम स्वस्थ बसू देत नव्हते. प्रेम आंधळे असते हे कधी पटले नव्हते. आता त्याची प्रचिती येत होती. कधीतरी खोलवर रुजलेल्या प्रेमाला खूप वर्षांनी अंकुर फुटला होता. तो जपण्यासाठी शांत मनाने पावले माझ्या प्रिय मंजुळेकडे वळली. प्रेमाला नाव देण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी.